सुनील आणि आसिफ दोघं मित्र होते. ते दोघं एकाच गावात राहत होते आणि एकत्र बांबू कापायला जात असे. आपण जंगलाच्या खालच्या बाजूला जायला हवं. तिकडे खूप मोठी मोठी बांबूची झाडं आहेत. पण तिथे जायला आपल्याला नदी पार करावी लागेल आणि परत येताना नदीत पाण्याचा प्रवाह जास्त असला तर आपण येणार कसं? आपण तेव्हाच त्या बाजूला जाऊ जेव्हा नदीचा प्रवाह कमी असेल आणि लवकर लवकर बांबू कापून परत येऊ. जेवढा बांबू लांब असतो तेवढे पैसे जास्त, याचा विचार कर. हे सुद्धा ठीक आहे, मग उद्याच जाऊया. दुसऱ्या दिवशी दोघं खालच्या जंगलात जाऊन पोहोचले. इथे किती मोठे मोठे बांबू आहेत आणि लांबही. व्यापारी यांचे चांगले पैसे देतील. हो, चांगले बांबू मिळाल्यामुळे दोघे खूप आनंदात होते. त्यांनी ते बांबू त्यांच्या गावात आणले. वा वा, खूप दिवसांनी असे बांबू पाहिले आहेत. आता यांची किंमतही चांगली द्या. हो हो, एका बांबूचे 200 रुपये. तुम्ही दोघांनी 5 बांबू आणले आहेत, त्याचे झाले 1000. 1000 मिळाल्यामुळे दोघे खूप आनंदात होते. ते पैसे दोघांनी आपसात वाटून घेतले. रोज लहान लहान बांबूंची फक्त 300 रुपयांची कमाई होत होती. आज 500 रुपयांची झाली आहे. आता आपण नेहमी जंगलाच्या खालच्या भागातच जाऊ. हो. त्या दिवसानंतर ते दोघं नदी पार करूनच बांबू आणत असत आणि व्यापारी पण त्यांना चांगले पैसे देत असे. एकदा दोघं जायला निघाले. भाई, आईने सांगितले की बाजारातून काही मसाले आणि तांदूळ आणायचे आणि मला पनीरही घ्यायचंय. तर चल आधी बाजारात जाऊया, मग तिथून नदी पार करूया. हो, दोघी कामं एकाच वेळी होतील. दोघं बाजारात गेले आणि त्यांना जे सामान हवं होतं ते त्यांनी विकत घेतलं. बघ मित्रा, किती ताजं पनीर मिळालंय. आज रात्री तर माझी पार्टी आहे. मी पण येईन खायला. ये ना. तुला कधी नाही म्हटलंय का मी? चल आता नदीच्या पलीकडे जाऊ. बांबू कापून विकायचे पण आहेत ना. हो हो. आणि ते दोघं खालच्या जंगलाकडे गेले. नेहमीप्रमाणे त्यांनी नदी पार केली आणि ते जंगलात गेले आणि बांबू कापू लागले. पण अचानक पाऊस सुरू झाला. आपल्याला घरी जायला हवं. नदीचं पाणी वाढू लागलंय. हो, फक्त एक आणखी बांबू कापूया. हो. पाऊस आणखी वाढला. काही वेळातच त्यांचे बांबू कापून झाले आणि ते दोघं ते बांबू घेऊन नदीकडे जाऊ लागले. पण नदीला पूर आला होता. नदीत पाणी खूप जास्त झालंय. एवढ्या वादळात नदी पार करणं आपल्यासाठी सुरक्षित नाही. हो, आपण काही वेळ जंगलातच वाट पाहू. हो, त्या बाजूला जी गुहा आहे तिथेच वाट पाहूया. दोघं गुहेकडे गेले. गुहेत आधीपासूनच काही सुकलेली लाकडं होती. यांना जाळूया, थोडं गरम वाटेल. आसिफने जे सामान घेतलं होतं त्यात माचीसही होती. आसिफने त्या सुक्या लाकडांना आग लावली आणि दोघं मित्र शेक घेऊ लागले. खूप भूक लागलीये यार. मलाही. ऐक, आपण काहीतरी बनवूया. नाहीतरी थोडं सामान आपल्याकडे आहेच ना. पण आपण कसं बनवणार? आपल्याकडे तर भांडी पण नाहीयेत. तेव्हाच आसिफचं लक्ष बांबूकडे गेलं. आपल्याकडे बांबू तर आहेत ना. बांबू मध्ये जेवण शिजवू शकतो. कसं काय? तू बांबू बिर्याणी नाही ऐकली का? नाही, बांबूत बिर्याणी पण बनते. पण आपल्याकडे मांस कुठे आहे? मांस नसलं म्हणून काय झालं, पण आपल्याकडे पनीर तर आहे. पनीर बिर्याणी बनवूया. पण कसं काय? तू पाहत राहा. आसिफने 2 बांबूचे तुकडे कापले. त्याच्याकडे जे तांदूळ होते ते त्याने धुतले. बांबूमध्ये तांदूळ, मसाले, पाणी, मीठ आणि पनीर टाकलं. मग बांबूच्या एका बाजूला झाडाची पानं भरून बांबू बंद केला आणि मग ते सगळं नीट हलवलं आणि आगीवर ठेवलं.
आता फक्त 20 मिनिटात आपली बांबू बिर्याणी तयार होईल. बघूया. बांबू आगीवर शेकू लागले आणि जेव्हा बांबू पूर्णपणे जळले तेव्हा खूपच छान वास गुहेत पसरला होता. असं वाटतंय बिर्याणी तयार झालीये मित्रा. आसिफने ते बांबू बाहेर काढले आणि 2 केळ्याची पानं लावली आणि बांबू थंड झाल्यावर बिर्याणी त्या केळ्याच्या पानावर काढली. बघायला तर खूप चविष्ट वाटतीये. आता कशीही असो, भूक लागलीये तर आपण खाऊया. चल. दोघांनी बिर्याणी खाल्ली आणि त्यांना ती खूप आवडली आणि मग दोघं ती आवडीने खाऊ लागले. भाई, तू तर अशी सुंदर बांबू बिर्याणी बनवतोस ना की काय सांगू तुला. अरे असू दे रे, तू तर ही बिर्याणी विकायला हवी मित्रा. कुठे मजदुरी करत बसलायस तू. ही बिर्याणी प्रसिद्ध व्हायला वेळ लागणार नाही. खरंच? हो. तू म्हणत असशील तर सोबत ढाबा पण उघडूया आपण. हो हो, का नाही. जेव्हा पाऊस थांबला, नदीचं पाणी कमी झालं तेव्हा दोघं बांबू घेऊन त्यांच्या गावी आले. पण आज त्यांनी बांबू विकले नाहीत. दुसऱ्या दिवशी दोघांनी गावाच्या नाक्यावर त्यांची गाडी लावली. गावकरी चकित झाले होते की हे बांबू काय विकत आहेत. अरे बाळा, हे काय आहे. ही बांबू बिर्याणी आहे काका, पनीरची. बांबू बिर्याणी, जरा आम्हालाही खाऊ घाल. गावातल्या लोकांनी पहिल्यांदा बांबू बिर्याणी खाल्ली. अरे वा, काय कमालीची चव आहे आसिफ भाई. अशी बिर्याणी आयुष्यात खाल्ली नव्हती मी. मजा आली. आसिफ आणि सुनीलची बांबू बिर्याणी गावात प्रसिद्ध झाली. ग्राहक रांगा लावून बांबू बिर्याणी खायला येऊ लागले. आसिफ आणि सुनीलची मिळकतही कितीतरी पटीने वाढली. मग काय, सुनील आणि आसिफने मजुरी सोडून बांबू बिर्याणी विकायला सुरुवात केली. त्या दोघांची दिवसेंदिवस प्रगतीच होऊ लागली. लांबून लांबून लोक त्यांची बांबू बिर्याणी खायला येऊ लागले आणि पाहता पाहता त्यांचं गावात मोठं हॉटेल झालं आणि दोघे श्रीमंत झाले. कधी वाटलंच नव्हतं की कधी असं सुद्धा होईल. मलाही अजिबात वाटलं नव्हतं. त्या दिवशी तो पाऊस आपलं नशीब बदलायलाच आला होता. हो ना, त्या दिवशी पाऊस आला असता आणि ना आपण अडकलो असतो आणि आपण कधी बांबू बिर्याणी बनवली नसती. मित्रा, हे सगळं आधीच लिहिलेलं होतं. विधाता आधीपासूनच सर्वांचं नशीब लिहून ठेवतो. आपण तर फक्त मोहरे आहोत जे त्याच्या मार्गावर चालतो. हो नक्की. बांबू बिर्याणीने आसिफ आणि सुनीलचं नशीब बदललं आणि त्या दोघांना आयुष्यात मोठी गोष्ट कळली. संकटातच नवीन मार्ग सापडतो आणि कोणी सांगावं नशीब कधी कुठे वळेल. एक वेळेची गोष्ट आहे जेव्हा लोकांच्या घरामध्ये वीज नाही राहायची. अशामध्ये एक गाव होतं मंद्राचल. 2 चोर रात्रीचा वेळ बघून चोरीच्या फिराकमध्ये होते. ह्या दोघांनी पहिलाच खूप चोऱ्या केल्या होत्या आणि आता दुसऱ्या चोऱ्यांमध्ये लागलेले होते. अरे रंगा, काय हात लागला आहे आज? जरा बघू तर. सगळं बघितलं मी. आज खूप माल हाती लागला आहे. पण थोडं अजून असता तर. अजून पण मन नाही भरलं एवढं चोरून पण. तुझं मन भरलं का? मन तर माझं पण नाही भरलं. पण मी कधीपासून विचार करतोय, जर तू म्हणशील तर अजून कुठेतरी हात मारूया. हो चल तर मग साफ करूया अजून एखादं घर. चल एखादा मोठा बकरा पकडूया. हे तर मुख्याचं घर वाटतंय. हो त्याचंच घर आहे आणि त्यापेक्षा मालदार ह्या पूर्ण गावात कोणीच नाही आहे. बरोबर म्हणतोय. चल इथेच पुढे त्यांचं लॉकर असायला हवं. तार तयार करून ठेव लॉकर उघडायसाठी. हो सगळं तयार आहे. ते बघ लॉकर, ते बघ. ती लोक तिजोरीकडे जातात. रंगा त्या तिजोरीला उघडायला लागतो. अरे अजून किती वेळ लागणार? अजून नाही उघडलं.
अरे बाबा, लॉकर आहे, बुटाची लेस नाही. जी ओढली आणि उघडली, थोडी वाट बघ. हो हो ठीक आहे. तेव्हा तिजोरी उघडते आणि रंगा हसत दरवाजा उघडतो. वा, मानलं तुला. जरा बघ तर, दागिने पैसे सगळे पडले आहेत तिथे. हो, भरून घे, सगळं भरून घे. काही सोडशील नको, ज्यानं मुखियाच्या कामी येईल. हळू, आता चल. ते दोघे जण तिथून सगळे पैसे भरून निघून जातात. दुसऱ्या दिवस सकाळी मुखिया उठतो आणि तिजोरीवाल्या खोलीमध्ये जातो, तर बघतो की तिजोरी उघडलेली आहे. अरे भाग्यवान, हे लॉकर तू उघडलं होतं का? नाही, मी तर तिजोरी नाही उघडली, तुम्हीच बंद करायला विसरले असणार. प्रधान रुक्मिणीचं बोलणं ऐकून ताबडतोब तिजोरी बघायला गेला. हे प्रभू, हे काय झालं? सगळे पैसे, सोनं सगळं गायब झालं. प्रधानची आवाज ऐकून रुक्मिणी त्या खोलीमध्ये पळत पळत गेली. कुठं गेले सगळे पैसे? अरे देवा, हे काय झालं आमच्या बरोबर? आता आपण काय करणार रुक्मिणी? माझ्या पूर्ण जीवनाची कमाई फक्त एका रात्री गायब. अहो, तुम्ही प्रधान आहात, तुम्हीच काहीतरी करा. पूर्ण गावामध्ये इतक्या दिवसापासून चोरी होत आहे, पण तुम्ही आतापर्यंत या समस्येचं समाधान नाही काढला, आणि आता बघा, आमच्याच घरी चोरी झाली आहे. मी मानतो की समाधान शोधण्यात वेळ लागत आहे, पण प्रयत्न नाही करतोय का? मी जातोय पंचायत बोलवायला. त्याचं काहीतरी करावंच लागणार आता. जा आणि लवकर काहीतरी करा, इथे उभं राहू नका. प्रधान तिथून निघून जातो आणि काही तासांनंतर गावाची पंचायत एका झाडाच्या खाली बसते. सर्वजण उभे होते. काल रात्री माझ्या घरी चोरी झाली आहे. लॉकर मधला सगळा पैसा घेऊन ते चोर पळाले आहे. माझ्या पण घरी चोरी झाली आहे. ही पहिली चोरी नाही आहे, अशा कित्येक चोऱ्या झाल्या, पण पंचायत तर नाही बसली. हो, बस एवढं बोलले की रात्र तर येणारच, अंधाराचं काय करू शकतो, हे म्हणून लोकांना वापस पाठवून दिलं. आणि आता जे स्वतःवर आला आहे तर आले आहेत पंचायत बसवायला. चला बाबा, चला. हो चला, रात्र तर येणारच ना शेवटी. आता यांना पण माहित पडेल की चोरी झाल्यावर कसं वाटतं ते. यांना वाटलं की आपल्या लहान लोकांचे पैसे आहे, पण ते पण आमच्यासाठी तेवढेच महत्वाचे आहे जेवढे यांच्यासाठी यांच्या लॉकर मधले पैसे. जेव्हा रात्रीचं काय करू शकणार तेव्हा पंचायत बोलवाल. प्रधानला त्यांचंच बोलणं आठवून लच्छू आणि गाववाले तिथून निघून जातात. जेव्हा स्वतःवर आली तर त्यांना समजलं, आणि मग त्यांना खूप जास्त लाज वाटली, ज्यामुळे त्यांचं तोंड खाली पडलेलं होतं. प्रधान तिथून निघून आपल्या शेतांकडे निघून गेला. माझी चुकी आहे, लोक बरोबर म्हणत आहे. प्रधान तर बनलो, पण गावातल्या लोकांच्या त्रासाला समजू नाही शकलो आणि तळात गेलो. पण आता पश्चाताप करून काय, जेव्हा सगळं संपलं आहे. पण आता समाधान करू तर नक्की करू कसं? तेव्हा प्रधानला शेताच्या एका बिळामध्ये काहीतरी चमकताना दिसलं. ह्या खड्ड्यामध्ये काय चमकत आहे हे? प्रधान गड्ड्याकडे वाढतो आणि बघतो की त्याच्यामध्ये एक मणी चमकत होता. आणि तेव्हा एक नाग गड्ड्याच्या जवळ येतो. साप, साप, वाचवा, साप. शांत राहा बाळा. अरे, हा साप बोलतो आहे. हो, बोलावं लागत आहे बाळा, कारण गोष्ट अशीच आहे. मी 50 वर्षांचा होणार आहे साप महाराज. तुम्ही मला बाळ का म्हणत आहात? कारण मी तर 1000 वर्षांपासून जीवित आहे. तर तू बाळच झाला ना. क्षमा करा साप महाराज, बस मला इथनं जाऊ द्या. मी तुमची नागमणी चोरी करायला नव्हतो आलो. हा तर एक गैरसमज आहे. वरदान माग. वरदान? हो, मी दंड द्यायला नाही आलो आहे. नागमणी कुठल्याच मनुष्याच्या नजरेत आली पाहिजे, ह्याच कारण तू वरदान माग. ही चुकी माझीच होती जी मी तुला हे बघू दिलं. वरदान प्राप्त करून तू मणीबद्दल विसरून जातील. तुला फक्त तो वरदान आणि मी आठवेल. वरदान? अरे प्रभू, हा तर खूप हास्यवाला प्रसंग आहे. जर हे काही दिवसांअगोदर झालं असतं तर मी तुमच्याकडून हिरे सोनं मागितले असते.
पण आता जेव्हा मला माझ्या प्रधान व्हायच्या जबाबदारीची जाणीव झाली आहे, तर मला फक्त तुमच्याकडून हे मागायचं आहे की तुम्ही रात्राला दिवस करून टाका आणि गावातल्या चोरी कमी करून टाका. हे वरदान मी तुला नाही देऊ शकत. रचिता देऊ शकतात. काही अजून माग. नाही प्रभू, हेच वरदान द्यायचं असेल तर द्या. मला फक्त माझ्या गावाच्या समस्यांचा हल पाहिजे. हे ठीक आहे, पण प्रकृतीच्या विरुद्ध कुठला पण वरदान देणं माझ्या बसमध्ये नाही. पण मी तुला हे बिया देतो. यांना तू ह्या शेतात पेरशील. मात्र 1 महिन्यात तुझ्या गावातले सगळे त्रास समाप्त होऊन जाईल. धन्यवाद प्रभू. प्रधान खूप आनंदाने गावी परत येतो आणि पूर्ण पंचायत बोलवतात. अरे काय गोष्ट आहे, एवढ्या लवकर रात्र दिवस करायचा मार्ग शोधला का प्रधानजी? आता तर फक्त काहीच तास झाले आहे. जर हीच गोष्ट परत करायची आहे तर आत्ता सांगून द्या, जे आम्ही चाललो जाऊ. नाही तर नाही. थांबा, माझी गोष्ट तर आहे का? सांगा. मी मार्ग शोधला आहे. प्रधान त्या सगळ्यांना सगळं काही सांगतो. पण त्या बियांना पेरून आपल्या रात्रीची समस्या कशी कमी होणार? हे तर आपल्याला शेतात जाऊनच माहीत पडणार. मी आग्रह करतो की कृपा करून उद्या माझ्या शेतात नक्की याल. खरं म्हणाल तर मला तुमच्या गोष्टीवर विश्वास नाही होत आहे, पण तरी पण उद्या येऊन बघू प्रधानजी की तुमची गोष्ट खरी आहे की नाही. दुसऱ्या दिवशी दुपारमध्ये प्रत्येक जण आपलं काम संपवून प्रधानच्या शेतामध्ये पोचतो आणि बघतो की तिथे खूप मोठ्या मोठ्या आकाराचे भोपळे उगलेले आहेत, ज्यांच्यामध्ये 2 डोळे आणि 1 तोंड पण बनलेलं आहे. हे आहे आमच्या समस्याचा हल प्रधानजी. हो, हेच आहे. बरोबर बघा, आता सकाळ आहे तर यामध्ये प्रकाश थोडा कमी आहे, पण टिमटिम नक्की करत आहे. हो, गोष्ट तर बरोबर आहे, पण याचा वापर कसा करणार? गावचा प्रत्येक व्यक्ती यांना आपल्या घरी घेऊन जावा आणि गावातल्या मुख्य रस्त्यांमध्ये काही खांब्यांवर लावून देईल, ज्यांना रात्रीच्या वेळेस कोणी चोरी नाही करू शकणार. तुमच्यावर शक करण्यासाठी आम्हाला क्षमा करा प्रधानजी. तुमचे खूप खूप आभार. आभार मानू नका. जेव्हा माझ्या घरी चोरी झाली तेव्हा मला कळालं की ही समस्या किती गंभीर आहे. धन्यवाद. आता आम्ही यांना आमच्या घरी लावून देऊ. प्रत्येक जण तिथून भोपळा घेऊन घरी जायला लागला आणि काही दिवस निघून गेले होते. पूर्ण गाव आता रात्रीच्या वेळेस जगमगत होतं. आज परत चंद्राची रात्र होती आणि मंद्राचल आपल्या नवीन भोपळ्याने टिमटिमवत होतं. तेव्हा तिथे 2 नकापोश गावामध्ये प्रवेश करतात. अरे हे काय, पूर्ण गाव असं चमकत आहे जसं की दिवसाची वेळ आहे. पण आता आपण चोरी करणार कशी? ही तर खूप मोठी अडचण झाली. हो, अडचण तर आहे, पण काही गोष्ट नाही. फक्त प्रकाशच तर आहे. पण लोक तर झोपले आहेत ना. बरोबर म्हणतोयस भावा. चल जाऊया. आता हात साफ करायचं का? हो चल. दोघे जण येऊन परत प्रधानच्या घरासमोर थांबतात. वाटतंय ह्या प्रधानकडे खूप पैसे आहेत, त्यामुळेच तर पूर्ण गावात प्रकाश देणारे ह्या भोपळ्या लावल्या आहेत त्यांनी. हो, चल बघूया. दोघे जण चालाकीने आवाज न करता दरवाजा उघडायला जातात की तेव्हा अचानक भोपळा त्या दोघांना पकडतो. सोड मला, सोड. दोघांचं ओरडणं ऐकून लच्छू, मलखान, प्रधान आणि रुक्मणी काही क्षणांमध्ये तिथे पोहोचतात. चोर चोर चोर. अरे देवा, बघा तर, एवढ्या चांगल्या प्रकाशात पण चोरी करायसाठी आले आहेत हे दोघं. हो, बरं झालं की नागदेवताच्या कृपेनं भोपळ्यांनी आपल्याला वाचवलं. मालिक, माफ करा मालक, आम्ही असं नाही करणार. तुमची पायी परत करून देऊ, पण ह्या भोपळ्यांपासून आम्हाला वाचवा. हो, आतापर्यंत भोपळे खाल्ले, पण आता वाटतंय की हे भोपळे आम्हालाच खाऊन टाकतील. बरंच होईल जे तुला खाऊन टाकतील. पळून गेला होता ना दोघं, तुमच्याबरोबर असंच व्हायला पाहिजे. दोघे चोर आपल्या लालचमुळे पकडले गेले आणि भोपळ्याच्या लालटेनामुळे आता पूर्ण गाव सुरक्षित झालं. सिंबापूर शहरामध्ये
आर्यन त्याची बायको जिया सोबत त्यांच्या भैया आणि भाभी सोबत राहत होता. आर्यनची भाभी प्रीती खूप नकचडी होती. तिची अजिबात इच्छा नसायची की आर्यन आणि जिया त्यांच्यासोबत त्या घरात राहावेत. त्यासाठी ती प्रत्येक वेळी तिचा नवरा संदीप याच्याकडे त्यांची शिकायत करत असायची. किती वेळा सांगितलं तुम्हाला, मला तुमचा भाऊ आणि त्याच्या बायकोसोबत राहायला नाही आवडत आणि मला अजिबात इच्छा नाहीये की त्यांनी वडिलांनी सोडलेल्या जमिनीवरती हक्क दाखवावा. माझी स्वतः हीच इच्छा आहे बायको. त्यामुळेच मी आज कोर्टात जाऊन आलोय आणि वकिलांना थोडी लाच देऊन एक खोटी वसियत बनवलेली आहे, ज्यामध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे की बाबा जाण्याच्या आधी सगळ्या गोष्टी माझ्या नावावर करून जातील. आता फक्त उद्या सकाळची वाट आहे. वाह नवरोबा, काही डोकं लावलंय तुम्ही. आर्यन आणि जिया स्वभावाने खूप चांगले होते. घरातलं सगळं काम जिया आठवणीने करायची आणि आर्यन त्याच्या वडिलांच्या बिर्याणीच्या दुकानामध्ये काम करत असायचा. दुसऱ्या दिवशीचा सूर्य उगवतो. संदीप आणि प्रीती आर्यन आणि त्याच्या बायकोला घरातून बाहेर हाकलतात. भैया, हे तुम्ही नाही करू शकत. दीदी, आमचं काय चुकलं हो? तुम्ही आम्हाला घरातून बाहेर काढाल तर आम्ही कुठे जाणार? तुम्ही कुठे पण जात, पण अजिबात माझ्या घरात पुन्हा यायचं नाही. आणि आर्यन, तुला कामावर येण्याची सुद्धा गरज नाहीये. या बिर्याणीच्या दुकानाला सुद्धा बाबा माझ्या नावावर करून गेलेले आहेत. आणि तू आता जा आणि स्वतःचं काहीतरी बनव. बस परत वापस इथे नको येऊस, समजलं? राहण्याचीच गोष्टी आहे तर थोडी दिवस कोणत्या रेल्वे स्टेशनवरती झोपा. गरीब लोक तिथे तर झोपतात. आर्यन त्याच्या बायकोला घेऊन सिंबापूर रेल्वे स्टेशनवरती जातो आणि खाण्यासाठी काही गोष्टी घेतो. तो पूर्ण दिवस त्याच रेल्वे स्टेशनवरती थांबतो. ना डोक्यावरती घर, ना ओढण्यासाठी चादर. जसं जसं दिवस जात होता, जेवण पण कमी होत होतं. आपण खायचं काय? खाण्यासाठी काहीच नाही राहिलंय. तू चिंता नको करूस, मी आहे ना, मी काहीतरी करतो. आर्यन थोडं लांब जातो आणि लोकांकडे खाण्याची भीक मागतो. जेवण जेवण कोणाकडे काही खायला आहे तर जेवायला द्या. माझी पत्नी उपाशी आहे. कोणीतरी काहीतरी द्या, कोणीतरी काहीतरी द्या. आर्यन त्याच्या हालातवरती खूप जास्त रडू लागतो. तेवढ्यात तिथे एक छोटी मुलगी आर्यनकडे येऊन म्हणते, तुम्ही रडत का आहात? मी तुम्हाला जेवायला देते. आज मी डब्बा आणायला विसरले. मम्मीने आज मला बिर्याणी आणि मित्रांसाठी मोमोज पॅक करून दिलेत. तुम्ही रडू नका, मी तुम्हाला माझा डबा देते. बाळा, तुझं खूप खूप धन्यवाद. देव नेहमी तुझ्यासोबत राहील. माझी ईश्वराकडे हीच प्रार्थना आहे. तेवढ्यात रस्त्यामध्ये एक म्हातारी आजी एक कमजोर परिस्थितीमध्ये लोकांकडे जेवण मागत होती. कोणी जेवायला द्या, नाही तर मी अजिबात जगू नाही शकणार. आर्यन तिला बघून थांबतो आणि त्या म्हाताऱ्या आजीला म्हणतो, हो आई, मी थोडंसं जेवण तुला देतो. मी माझ्या हिस्साचं जेवण तुला देतो. मला फक्त एवढंच जेवण पाहिजे होतं ज्यानं माझ्या बायकोचं पोट भरेल. तू एक चांगला माणूस आहेस. सगळीकडे बघितलं मी तुला त्याच पद्धतीने जसं कोणी समुद्रामध्ये मोती शोधत असतो. प्रत्येक वेळी दगडच हातामध्ये लागला, पण आज त्या समुद्रामध्ये मला मोती मिळाला. ती म्हातारी आजी अचानकपणे परीमध्ये बदलते. ज्या परीने तुला टिफिन दिला होता ती मीच होते बाळा. भूकमरीच्या हालातमध्ये पण तू मला जेवायला दिलंस. आता तू कधी सुद्धा उपाशी नाही झोपणार. हळूहळू तू जे काही गमावलंयस त्याच्या दुप्पट तुझ्याकडे खेचून येईल. मेहनत कर आणि खूप तरक्की कर आर्यन. परी जादूने त्या स्टेशनवरती एक दुकान ओपन करते ज्याच्यावरती मोमोज बिर्याणी लिहिलेलं असतं. उद्यापासून तू हेच विकशील. या दुकानावरती तू काम करशील. जे कोणी तुझ्या हाताची बिर्याणी खाईल तो ह्या चवीसाठी वेडा होऊन जाईल. आणि हे बोलून परी तिथून निघून जाते. आर्यन जियाला जाऊन जेवण देतो आणि तिला सगळं सांगतो. चांगल्या लोकांसोबत वाईट होतं हे सगळ्यांनी सांगितलं आणि ऐकलेलं पण आहे, पण जे आज आपल्या सोबत झालं ते प्रमाण आहे की हे वाक्य चुकीचं आहे. दुसऱ्या दिवशी आर्यन आणि जिया दोघेही दुकानामध्ये जातात जिथे पहिल्यापासूनच मोमोज बिर्याणी बनवण्याचं सामान त्या 2 पेटीमध्ये ठेवलेलं होतं.
आणि सोबतच तिथे एक कागदही होता ज्यावरती मोमोज बिर्याणी बनवण्याचा तरीका लिहिलेला होता. इथे आधीपासूनच सगळी सामग्री ठेवलेली आहे. आपण या बिर्याणीला सगळ्यांसाठी विकूया. याला एखादा गरीब पण विकत घेऊ शकतो आणि श्रीमंत पण विकत घेऊ शकतो. त्यामुळेच आपण याला 5 रुपयामध्ये विकूया. अगदी बरोबर बोललात तुम्ही. आर्यन आणि जिया मोमोज बिर्याणी बनवतात आणि त्या मोमोज बिर्याणीला त्या रेल्वे स्टेशनवरती 5 रुपयामध्ये विकायला सुरुवात करतात. थोड्याच वेळात तिथे खूप सगळी लोक त्यांची बनवलेली मोमोज बिर्याणी जेवणासाठी येतात. बाळा, धन्यवाद. तू आम्हा गरिबांना तुझ्या लक्षात ठेवून ही वेगळीच मोमोज बिर्याणी 5 रुपयामध्ये विकणं सुरू केलंस. आम्ही पण दिवस सहन केलेत. आम्हाला माहिती आहे की कसं वाटतं. तुम्ही निश्चिंत राहा आणि हे सांगा की तुम्हाला अजून बिर्याणी पाहिजे का, आणि त्यासाठी अजून पैसे द्यायची गरज नाहीये. हळूहळू आर्यन आणि जियाची मोमोज बिर्याणी पूर्ण शहरामध्ये प्रसिद्ध होते. सगळी लोक त्याच्या दुकानावरती 5 रुपयाची मोमोज बिर्याणी खायला येतात. प्रत्येक शहरामधली धनवान लोक ते 5 रुपयाची मोमोज बिर्याणी खायला येतात आणि त्याला खूप सगळे पैसे देऊन जातात. ही गोष्ट अगदी हवेसारखी संदीप आणि प्रीतीकडे पण पोहोचते. हे मी काय ऐकतेय नवरोबा? आर्यन आणि जिया पुन्हा एकदा श्रीमंत बनत चाललेले आहेत. त्यांना खूप सगळ्या शहरातली धनवान लोक त्या बिर्याणीला खाऊन जास्त पैसेही देत आहेत त्यांना. माहिती आहे, मला सुद्धा समजत नाहीये. सगळं तर आपण त्याच्याकडून हिसकावून घेतलं होतं, तर त्याच्याकडे हे पैसे कसे आले दुकान उघडण्यासाठी? आणि एवढे पैसे कसे आले की तो बिर्याणीला 5 रुपयामध्ये विकत आहे? आपल्या दोघांना जाऊन बघावं लागेल. पण तो आपल्यासोबत बोलणार तरी का? ते सगळं माझ्यावर सोड. मी माझ्या भावाला ओळखतो. त्याचं मन खूपच मायाळू आहे. तो माझ्यावर रागवू नाही शकत. संदीप आणि प्रीती दोघेही आर्यन आणि जियाला भेटायला त्यांच्या दुकानात जातात. दादा आर्यन, मला माफ कर. माझ्याकडनं चूक झाली होती. जिया, मला पण माफ कर. आम्ही तुमच्यासोबत खूप वाईट केलं. अरे दीदी, काही हरकत नाही. वाईट तर आमच्यासोबत झालंच, पण आम्ही तुटलो नाही. आणि तुम्ही आमच्या जवळ आलात तर मी आता म्हणू शकते की परिवार आमच्यासोबत खोटं नाही वागला. संदीप दादा, आम्ही दोघांनी तुम्हाला माफ केलं. मी तुम्हा दोघांना मोमोज बिर्याणी खाऊ घालतो. आर्यन दोघांना मोमोज बिर्याणी खाऊ घालतो. संदीप बोलता बोलता आर्यनला मोमोज बिर्याणीच्या दुकानाचा राज विचारतो आणि आर्यन त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याला सगळं सांगतो. दादा, आम्ही 5 रुपयामध्ये या बिर्याणीला यामुळे विकत आहेत कारण या दुकानामध्ये 2 पेट्या आहेत ज्याच्यामध्ये आपोआप मोमोज बिर्याणी बनवायची सामग्री येऊन जाते आणि चिठ्ठीमध्ये मोमोज बिर्याणी कशी बनवते ते सुद्धा लिहिलेलं आहे. त्यासाठी ही मोमोज बिर्याणी खायला एवढी छान लागते. चांगली गोष्ट आहे, खूपच चांगली गोष्ट आहे. मोमोज बिर्याणीसाठी धन्यवाद. आता आम्ही चाललो, पण आम्ही दोघं नेहमी तुम्हाला भेटायला येत राहू. चल ग, जाऊया. संदीप आणि प्रीती घरी जातात. सांगितलं होतं ना मी, तो जास्त माझ्यावरती रागवू नाही शकत. आणि बघितलं कशा प्रकारे मी त्याच्याकडून सगळं उगलून घेतलं. ते 2 पेटी आणि ती चिठ्ठी. आपल्याला फक्त तेच हवंय. आणि इथं आपण रोज मोमोज बिर्याणी विकूयात, ते पण जास्त भावामध्ये. अरे जरा विचार करा नवरोबा, किती पैसे येतील आपल्याकडे. फक्त योजना बनवा. मी एक योजनेचा विचार केलाय बायको. फक्त तू माझ्यासोबत चल. दुसऱ्या दिवशी रात्री आर्यन आणि जिया त्यांचं दुकान बंद करून घरी जातात आणि संदीप आणि प्रीती रेल्वे स्टेशनवरती येतात. प्रवेश केल्यानंतर त्यांना ती मुलगी भेटते जिने आर्यनला मोमोज आणि बिर्याणीचा डब्बा दिला होता. मी रस्ता विसरले. अंकल, माझी मदत करा. मला घरी सोडा ना. ए पोरी, इथून निघ. इथून निघ लवकर. कोणा अजून दुसऱ्याकडे मदत माग. अरे, ही मुलगी इथे कुठून आली? ए, तुला कळत नाहीये का? जा इथून. ती मुलगी तिथून रडत रडत निघून जाते. संदीप आणि प्रीती आर्यनच्या मोमोज बिर्याणीच्या दुकानाच्या तिथे पोहोचतात. बघा, ह्याच आहेत त्या पेट्या.
ज्यामध्ये दररोज ते अनोखी मोमोज बिर्याणी बनवण्याचं सामान आपोआप येतं. आणि ती राहिली ती चिठ्ठी ज्याच्यामध्ये ते मोमोज बिर्याणी बनवायचं सामग्री लिहिलेली आहे. किती भोळा आहे माझा भाऊ. अशा गोष्टीला कोणी असं उघडं ठेवून कसं जाऊ शकतं. मूर्ख भाऊ आहे माझा. त्यामुळेच मी आता धनवान होऊन जाणार. संदीप आणि प्रीती त्या दोन्ही पेट्यांना आणि त्या चिठ्ठीला घेऊन जातात. तेवढ्यात त्यांना मधोमध ती म्हातारी आजी दिसते, जी त्या लोकांना मदत मागते. कोणी मला मदत करा, कोणीतरी मला काही खायला तरी द्या. खूप भूक लागलेली आहे. बाळा, पेटेमधून काहीतरी खायला दे. नाही नाही, आम्हाला तुमच्याकडे देण्यासाठी काही नाहीये. आणि जसा तो शब्द बोलतो, ती म्हातारी आजी परीमध्ये बदलते आणि ती त्याला म्हणते, मी 2 वेळा थांबवण्याचा प्रयत्न केला तुम्हा दोघांना माझ्या रागापासून वाचवण्याची. पण लालच असा आहे की मी तुमच्या दोघांमध्ये वास करताना पाहिलेला आहे. नाही मिळणार तुम्हाला त्याची माफी अजिबात. धनवान व्हायचं होतं ना तुम्हा दोघांना. आता सगळं हिसकावून घेतलं जाईल तुमच्याकडून. उड्या मारत होतात ना पैसा बघितल्यावर. आता आयुष्यभर उड्या मारत राहावा तुम्ही एक बेडूक बनून. संदीप आणि प्रीती दोघं जण बेडकामध्ये बदलतात. दुसऱ्या दिवशी सकाळ होते. आर्यन त्याचं दुकान उघडतो आणि त्याला दोन्ही पेट्या त्या जागेवरती दिसतात, जसं काही रात्री काही झालंच नाहीये. शहरामध्ये आर्यन त्याच्या बऱ्याच काही जागेमध्ये त्याचे 5 रुपयाची मोमोज बिर्याणीचं दुकान उघडतो आणि त्याचं आयुष्य आरामामध्ये घालवतो.